सबस्क्राईब करा बेसिक ग्रामर फॉर स्पीकिंग इंग्लिश या चॅनलला आणि बेल आयकन दाबा इंग्रजी व्याकरणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी. But that's alright. Hush. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की इंग्रजी बोलण्यामधील नेमकी अडचण आहे ती म्हणजे तुमची इंग्रजी विषयीची भीती. फिअर इज द रूट कॉज. ओके, आणखीन आपण बघितलं बोललो आपण युनिव्हर्सल लॉ विषयी. आणखीन तिसरी गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे दोन प्रकारचे लोक. तर त्याच्यामधील आपण आज पहिल्या प्रकारच्या लोकांविषयी बोलणार आहोत. ते म्हणजे ज्यांना इंग्रजी समजतं, लिहिता येतं, वाचता येतं पण बोलता येत नाही. पीपल हू कॅन अंडरस्टँड इंग्लिश, रीड इंग्लिश, राईट इंग्लिश बट दे कांट एक्सप्रेस देमसेल्व्स इन इंग्लिश. मी देखील काही वर्षापूर्वी याच कॅटेगरीमध्ये होतो. माझं शिक्षण KG पासून ते 10वीपर्यंत एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून झालं. बट आय कुडंट स्पीक इंग्लिश दॅट टाईम. त्या काळात मी इंग्रजी बोलू शकत नव्हतो. ओके, सो मी देखील याच कॅटेगरीमधला आहे. सो कॉन्फिडेंटली आय कॅन टेल यू, आय कॅन शेअर द एक्सपिरियन्स विथ यू. ओके, तर ह्या कॅटेगरीमधल्या लोकांना गुड न्यूज आहे की ते लवकर स्वतःला डेव्हलप करू शकतात. दे कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली विदिन नो टाईम. त्यांना खूप कमी वेळ लागतो मित्रांनो. ट्रस्ट मी. ओके, माझ्यावरती विश्वास ठेवा. ओके, ते खूप लवकर डेव्हलप होतात. ओके, फक्त योग्य मार्ग आणि योग्य उपाय आपल्याला कळायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपण निर्भीडपणे काम केलं पाहिजे. दॅट इज द मेन रिझन वाय मेनी पीपल फेल टू स्पीक इंग्लिश. इवन आफ्टर दे कॅन अंडरस्टँड, दे कॅन रीड, दे कॅन राईट इंग्लिश, दे फेल टू एक्सप्रेस देमसेल्व्स इन इंग्लिश. ओके, तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितले की या व्हिडिओमध्ये मी तो लॉ जो आहे मी शेअर करेन. ओके, ते यशस्वी मंडळी जी आहेत, द सक्सेसफुल पीपल हू हॅव शार्पन देअर स्किल्स with the help of this law, by following this law. ओके, सर मित्रांनो, तो लॉ काही वेगळा असा नाही आहे. दॅट लॉ इज नथिंग बट प्रॅक्टिस. आता कदाचित तुम्हाला हसू येईल की आम्हाला माहिती होतं. सराव. ओके, त्यांनी सरावाचा वापर करून त्यांचं जे कौशल्य आहे ते बाणवलं आणि त्याच्याद्वारे त्यांनी यश मिळवलं. यश, कीर्ती, पैसा हे खेचून आणलं. तो स्पीकिंग इज ऑल्सो अ स्किल. बोलणे हे देखील एक कौशल्य आहे आणि ते आपल्याला सरावानेच बाणवता येईल. देर इज नो अदर वे अराउंड. दुसरा कुठलाही मार्ग नाही आणि असेल तर तो फक्त तुमच्या मनाचा खेळ आहे. ट्रस्ट मी. तुमच्या हाती काहीही लागणार नाही. सो यू हॅव टू प्रॅक्टिस. कारण तुम्हाला इंग्रजी समजतं, लिहिता येतं, वाचता येतं, मग का बोलत नाही तुम्ही? ओके, बिकॉज ऑफ फिअर. भीतीमुळे. ओके, आता ही भीती आणि हे जे यशस्वी मंडळी आहेत, ज्यांनी त्यांचं कौशल्य बाणवलं आहे, दे हॅव शार्पन देअर स्किल्स अँड दे हॅव बिकम सक्सेसफुल. तर त्यांचा सराव आणि स्पीकिंग किंवा बोलणे हे जे कौशल्य याचा सराव ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? किंवा ती जी भीती आहे तर नेमकीच आहे मित्रांनो, आणि हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. ओके, बिकॉज कुकिंग, स्विमिंग, शूटिंग, डान्सिंग, प्लेईंग, ड्रायव्हिंग, बॅटिंग, बॉलिंग हे सर्व स्किल्स जे आहेत ते मित्रांनो एकट्याने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. देर इज नो ऑडियन्स रिक्वायर्ड. ओके, लोक तुम्हाला पाहत नाहीत तुम्ही किती चुका करता बॅटिंग करताना किंवा स्विमिंग करताना किंवा शूटिंग करताना. देर इज नो ऑडियन्स. देर इज नो प्रेशर ॲज सच. बट मित्रांनो, तुम्ही सांगा, कॅन यू स्पीक विदाउट पीपल? यू कॅनॉट स्पीक विदाउट पीपल. लोकांशिवाय तुम्ही बोलण्याची जी कला आहे, कौशल्य आहे, त्याचा सराव करू शकत नाही. ओके, त्यामुळे त्या मंडळींची जी भीती आहे त्याला एक सीमा आहे स्वतःपुरती. बट ओके, वेन इट कम्स टू स्पीकिंग इंग्लिश, ओके, त्यावेळेला आपल्याला लोक पिक्चरमध्ये येतात. ओके, त्यामुळे ते थोडंसं कठीण होतं ॲज कम्पेअर टू अदर स्किल्स. ओके, त्याच्यामुळे फेलियर रेशो खूप आहे इंग्रजी बोलण्यामध्ये. ओके, सो फ्रेंड्स, इथे काय आहे, इथे आणखीन एक मुद्दा मी तुमच्यासमोर ठेवतो. ओके, विच इज द ग्रेटेस्ट फिअर ऑन दिस प्लॅनेट अर्थ? हे जगामध्ये सगळ्यात मोठी भीती कोणती आहे? डेथ? नो, डेथ इज नॉट द ग्रेटेस्ट फिअर. द ग्रेटेस्ट फिअर ऑन दिस प्लॅनेट इज पब्लिक स्पीकिंग, स्टेज फिअर, किंवा मराठीत सांगायचं झालं तर लोक काय म्हणतील. ही जगातली सर्वात मोठी भीती आहे. प्रसंगी लोक आत्महत्या करतात, दे कमिट सुसाईड, लोक काय म्हणतील म्हणून. ओके, सो दॅट इज द ग्रेटेस्ट फिअर. दॅट इज वाय
इट इज व्हेरी डिफिकल्ट, इट साऊंड्स व्हेरी डिफिकल्ट. ते खूप अवघड आहे इतर कौशल्यांच्या तुलनेमध्ये. कारण इथे आपल्याला लोकांशी बोललं पाहिजे, आपलं बोलणं डेव्हलप करण्यासाठी. एकट्याने आपण बडबडत बसू शकत नाही. ओके, लोक तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतील. ओके, सो वी नीड टू हॅव पीपल in order to develop our communication skill, and that is the problem, real problem. कारण ती जगातली सगळ्यात मोठी भीती आहे. मग लोक काय करतात, स्वतःची फसवणूक करतात, डिक्शनरी घेऊन बसतात, शब्दांचे अर्थ समजत घेत बसतात, पुस्तकं वाचतात, यूट्यूबवरती व्हिडिओज बघतात, एका दिवसात 7 दिवसात. काही मंडळी तर म्हणतात अर्ध्या तासात इंग्रजी बोलायला शिका. इट इज इम्पॉसिबल, नेक्स्ट इम्पॉसिबल. ओके, कारण हे एक कौशल्य आहे, त्याला सरावानेच आपण डेव्हलप करू शकतो, विकास त्याचा घडवू शकतो. आणखीन इतर कोणताही मार्ग असेल तो मार्ग फसवा आहे. बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो. बिकॉज स्पीकिंग इंग्लिश इज अन इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम. ओके, फॉर एक्झाम्पल, हा तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. समजा तुम्हाला डायबिटीज झाले असेल किंवा तुम्हाला पोटात दुखत असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडे एकटे जाल का ग्रुपने जाल? एकटे जाल ना, कारण तो तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. तर इंग्रजी बोलता न येणे हा तुमचा इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही स्वतः सॉल्व्ह केला पाहिजे. त्याच्यासाठी एखादा गाईड घ्या, एखादा मेंटर चूज करा आणि तो जे काही सांगेल ते फॉलो करा आणि तुमचा इंग्रजीचा जो प्रवास आहे, तुमचं जे कौशल्य आहे त्याचा विकास घडवून आणा. ओके, तर याच्यासाठी 5-50 लोकांबरोबर जाऊन एखाद्या वर्गामध्ये बसून, ओके, व्याकरण लिहून परत घरी येऊन तुमचा इंग्रजी बोलण्याचा विकास होणार नाही. हां, थोडंफार तुमच्या इंग्रजीच्या नॉलेजमध्ये भर पडेल, तुम्हाला इंग्रजीचे टेन्सेस तुम्हाला समजतील, पण त्याच्याने तुम्हाला व्यवहारामध्ये फायदा नाही होणार. यू कॅनॉट स्पीक इंग्लिश. दॅट इज वाय मेनी पीपल फेल इन स्पाईट ऑफ जॉईनिंग मेनी स्पोकन इंग्लिश क्लासेस. हा माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे, कारण आमच्या अकॅडमीमध्ये देखील आम्ही सरावावरती जास्त भर देतो, त्यामुळे आमच्याकडे सक्सेस रेट जो आहे तो जास्त आहे. तो परत आणि आपण तिकडेच येणार आहोत की सराव जो आहे तो इथे आपल्याला लोकांशी करायचा आहे, लोकांबरोबर करायचा आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील. ओके, आणखीन एक मुद्दा मला याच्यामध्ये असं मांडायचं आहे की सराव करायचा तर नेमका कशाचा करायचा? तर ॲक्शन. ओके, ॲक्शन इज द ओनली सोल्युशन टू ओव्हरकम दिस फिअर. कारण हे तुम्ही लहानपणी देखील केलं असेल. बघा, सायकलिंग इज ऑल्सो अ स्किल. हे तुम्ही कसं ओव्हरकम केलं? ही जी भीती आहे सायकलवरून पडण्याची, ओके, तुम्ही बरेच वेळा पडला असाल, ओके, तरी देखील तुम्ही चालू ठेवलं. तुम्ही पुस्तक घेऊन बसला का? यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला का सायकल कशी चालवायची? नाही, तुम्ही खरोखर सायकल ती चालवली. बिकॉज इट इज अ स्किल. ती एक कला आहे, कौशल्य आहे. तसंच स्विमिंग, पोहणे ही देखील एक कला आहे, कौशल्य आहे. त्याच्यामध्ये देखील तुम्ही असंच केलं असेल. तुम्हाला सुरुवातीला भीती वाटली असेल, पण तुम्ही ती भीती कशी ओव्हरकम केली? तर ॲक्शन घेऊन तुम्ही पोहायला पाण्यात उडी मारून शिकला. हातपाय हलवले तुम्ही, सुरुवातीला थोडीशी भीती वाटली. ओके, सो दॅट इज अ सिक्रेट फ्रेंड्स, देर इज नो अदर सिक्रेट. ओके, तुम्हाला ॲक्शन घेतली पाहिजे, ना की त्याच्यावरती विचार केला पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत, यूट्यूबवरती व्हिडिओज पाहिले पाहिजेत. यू हॅव टू टेक द ॲक्शन. ॲक्शन इज द ओनली सोल्युशन टू ओव्हरकम दिस फिअर. म्हणूनच म्हणतात डर के आगे जीत है. सो ॲक्शन काय घ्यायची आहे आपल्याला? तर इंग्रजी विषयीचा विचार नाही करायचा आहे. थोडाफार विचार, प्लॅनिंग ठीक आहे, पण पीपल अननेसेसरीली वरी. ओके, काही लोक चिंता करतात, काळजी करतात, निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो, त्याचा काही उपयोग नाही. अनलेस अँड अंटिल यू पुट इट इन टू ॲक्शन, देर इज नो रिझल्ट. ओके, देर इज नो रिझल्ट. बिलीव्ह मी, ट्रस्ट मी. ओके, तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. तो ही जी ॲक्शन आहे ती ॲक्शन कशी घ्यायची आहे आपल्याला? तर मी एक सूत्र सांगतो तुम्हाला. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग. दीज आर द 4 ॲक्शन्स यू हॅव टू टेक. ह्या 4 कृती तुम्हाला वारंवार घ्यायच्या आहेत, वारंवार याचा सराव करायचा आहे. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला आणखीन काही गोष्टी शेअर करतो याच्याविषयी. पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा की अनलेस अंटिल यू टेक ॲक्शन यू कॅनॉट डेव्हलप युअर स्पीकिंग स्किल्स. आणि ज्यांना इंग्रजी समजतं मित्रांनो, ज्यांना इंग्रजी समजतं, जे इंग्रजी लिहू शकतात, जे इंग्रजी वाचू शकतात आणि ज्यांचं व्याकरण चांगलं आहे, ओके, ते देखील या सरावाचा वापर करून, ओके, ह्या ज्या 4 गोष्टी मी सांगितल्या आहेत, 4 ॲक्शन्स ज्या घ्यायच्या आहेत, ओके, त्या ॲक्शन्स घेऊन
तुम्ही तुमचं इंग्रजी डेव्हलप करू शकता. फक्त एखादा योग्य मेंटर, एखादा गाईड तुम्ही गाठा. ओके, त्याला तुम्ही विचारा तुम्हाला नेमक्या काय अडचणी आहेत. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी बोलता न येणं ही तुमची वैयक्तिक अडचण आहे. ओके, तर मित्रांनो, तुम्ही याच्यासाठी मला कन्सल्ट करू शकता. मी खाली नंबर दिलेला आहे माझा. फ्री कन्सल्टेशनसाठी तुम्ही मला केव्हाही कॉल करा. मी तुम्हाला गाईड करेन याच्या संदर्भात. ओके, तर आय होप यू हॅव गॉट माय पॉईंट्स थ्रू दिस व्हिडिओ. पीपल हू कॅन अंडरस्टँड इंग्लिश and they can't express themselves in English. Okay, thank you very much.